देवगडच्या समुद्रात बोट बुडाली। अलमका बोटीवरील 15 खलाशांना वाचवण्यात यश। वाऱ्याचा वेग आणि उंच लाटांमुळे बोट बुडाली। एसआयटीच्या चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडली। तातडीने कार्डियक रुग्णवाहिका मागवून तपासणी। सूत्रांची माहिती, डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास, काही काळ ऑक्सिजनही लावला। धमक्यांच्या छायेमध्ये चर्चा होणार नाही। इराणचा आक्रमक पवित्रा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शेवटचा इशारा। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। शिर्डी कोर्टात सुनावणीची शक्यता। अमेरिका इराण युद्धविराम वाढला। इराणला प्रस्ताव देण्याची पुन्हा संधी। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला। डोनाल्ड ट्रम्प यांचा दुजोरा। 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना मोठा दिलासा। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द। 2006च्या साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा झाला होता मृत्यू। विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग। सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची माहिती। वैभव नाईक, अंबादास दानवे यांनी राऊतांमार्फत मोर्चे बांधणी केल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी भाजपची खलबत। आज भाजप कोर कमिटीची बैठक। बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। पंतप्रधानांचा दहशतवादी असा उल्लेख करणाऱ्या खरगेंची आयोगाकडे तक्रार। भाजप शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट। पंतप्रधान पक्षाचा नाही देशाचा असतो, किरण रिजिजू। परतवाडामधील आरोपी अयान अहमदची पोलिसांनी काढली धिंड। परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणी कारवाई। नागपूरच्या एनजीओ मधील धर्मांतर प्रकरणी रियाज काजीवर गंभीर आरोप। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचा ढोंग केल्याचे दावे। पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर। टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी। सरकारी तथा निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। जमिनीचं एने करणं आजपासून झालं सोपं। इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचं महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। अकृषिक रूपांतरण अधिमूल्य ऑनलाईन भरण्याची सुविधा। दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करतो म्हणून चुलत्याचा आईवर जीव घेणा हल्ला। कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरात धक्कादायक प्रकार। 4 चाकी गाडीचीही केली तोडफोड। मुंबई पुणे एक्सप्रेसवे 23 आणि 24 एप्रिलला 6 तास असणार बंद। डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। रितेश जेनेलिया आता एसटीचे सदिच्छा दूत। रितेश जेनेलिया एसटीची जाहिरात करणार। लाल परीला मिळणार ग्लॅमर। पहलगामच्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक। दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा। केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडले। शेकडो भाविकांना घेता येणार दर्शन। युद्धामुळे 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत। जागतिक अर्थव्यवस्थेला 4,15,000 कोटी रुपयांचा महसुली फटका। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या आसपास। जपान इतर देशांना घातक शस्त्र विकणार। जपानने 50 वर्षांनंतर धोरणात केला बदल। ऑस्ट्रेलियासोबत $7 अब्ज करार।